आमच्या जुन्या पुराण्या घरात पूर्वापार चालत आलेल्या सुभाषितांचा मोठाच ठेवा होता. घरात अनेक तुळया होत्या. त्यावर निश्चित असा एक आकार नव्हता आणि त्या काळच्या सुतारानं त्यावर रंधा मारला होता की नाही कोण जाणे. काही तुळया मध्येच वाकल्या होत्या. म्हाताऱ्या माणसांची कंबर वाकावी अगदी तशा. एक दोन तुळया गलोलीगत दिसायच्या. थोडक्यात म्हणजे घर बांधायच्या वेळी आमच्या रानात जी झाडं होती ती झाडं तोडून त्याचे बुंदे जसे मिळाले तसे ते आडवे टाकले होते. आणि या तुळयांवर आमच्या अण्णांनी सुभाषितांचा गिलावा चढवला होता. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. आळस हा माणसाचा वैरी होय. अशी कितीतरी सुभाषितं त्यावर ठाण मांडून बसली होती. दसऱ्यासारख्या सणासुदीला सारं घर सारवून सुरवून स्वच्छ केलं जाई. पण त्या तुळयांवरील सुभाषितांना धक्का लागू नये म्हणून तुळयांना कधी कुणाचा स्पर्शही व्हायचा नाही. पुढे मात्र काही दुष्ट भुंगे जन्माला आले आणि भावनेची कदर न करता त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडायला आरंभ केला. एखाद्या सकाळी उठून पाहावं तो सुभाषितातला एखादा काना मात्रा किंवा एखादं अक्षर या भुंग्यांनी गिळल्याला दिसून येई. तिकडं आमचं लक्षच नसायचं. पण अण्णांच्या ध्यानात मात्र ही गोष्ट हडकून यायची. आणि पूर्वापार चालत आलेली ही सुभाषितं जणू मृत्यूपंथास लागली आहेत की काय या भावनेनं ते फार हळहळायचे. आपला कामधंदा टाकून ते गावच्या शाळेत जायचे आणि खडूचा एखादा तुकडा पैदा करून या सुभाषितांची डागडुगी करत बसायचे. असं आमच्या अण्णांना काही गोष्टींचं विलक्षण वेड होते. ते फारसे शिकले नव्हते पण शिक्षणाबद्दल त्यांना आदर होता. आपल्या मुलांनी खूप शिकावं असं त्यांना फार वाटे. आणि त्याचबरोबर आणखी एक वचन ते सदा बोलून दाखवीत. ते म्हणजे शरीर धड तर सारं धड. त्यासाठी त्यांनी तालीमही बांधली होती. या तालमीत अण्णांच्या देखरेखीखाली आम्हाला घाम गाळावा लागे आणि हा घाम पुसतच शाळेला जावं लागे. शाळेत जायच्या आधीच अण्णांनी आम्हाला तालमीत घातलं होतं. त्यावेळी रांगणं संपवून मी नुकताच दुडदुडू धावू लागलो होतो. त्यावेळेपासून लाल मातीत लोळण्याची सवय लागावी म्हणून अण्णा मला तालमीत नेऊ लागले. लंगोट कसून ते स्वतःही आखाड्यात उतरायचे आणि आम्ही दोघे भाऊ त्यांच्या दोन्ही हातांशी झटण्यात हळूहळू पटाईत होऊ लागलो. अण्णा डाव्या हातानं माझ्याशी आणि उजव्या हातानं थोरल्या भावाशी छान कुस्ती खेळायचे. सुरुवातीला काही दिवस मोठी मजा वाटली. पुढं पुढं मात्र त्यातली मौजच निघून गेली आणि तालीम आमच्या स्वप्नात येऊ लागली. वेळी अवेळी अण्णांचा पंजा तोंड ओचकरायला लागल्यागत दिसू लागला. तालमीत उतरण्यापूर्वी लंगोट कसायला आम्ही मुद्दामच वेळ लावू लागलो. पण कितीही वेळ लागला तरी पुढचं मरण काही टाळता येत नसे. खैराच्या गाठीगत अंग असलेले आमचे अण्णा हौदाच्या मध्यभागी उभे राहायचे आणि दोन्ही अंगांनी चालून येणाऱ्या आम्हा पैलवानांच्या कानशिलावर त्यांच्या पंजाचे फडाफड आवाज व्हायचे. बाक्कन कुठंतरी गुद्दा बसायचा. ते एक पाय पुढं करायचे आणि गुडघ्यात पाय वाकवून धाडकन आम्हाला खाली कोसळायचे. नुसती भुईला पाठ लावून भागत नसे. उठायला जरा वेळ लागला की अण्णा ओरडायचे, अय उठ, झोप लागली का काय, उठ आधी. नुसतं उठून भागत नसे. उठल्या उठल्या ते म्हणायचे, हं मार शड्डू. यावेळी आमच्या हातात बळ नसे आणि शड्डू मारला की ते गुरकायचे, मार शड्डू जोरान, हांगासी येऊ दे आवाज. आम्ही शड्डू मारत राहिलो की ते म्हणायचे, आज मी तुम्हाला नवा डाव शिकवितो. नवा डाव म्हटला की आमच्या अंगावर काटाच उभा राही. कारण प्रत्येक वेळी नव्या डावानं आमचं अंग हबकून निघत होतं. एक दिवस ते म्हणाले, चला पोरानू, आज तुम्हाला धोबीपछाड शिकवितो. या वेळेपर्यंत मला टांगेसारखे साधेसुधे डाव माहीत झाले होते. मी शड्डू मारून चाल केली आणि कसं कुणास ठाऊक बघता बघता अण्णांनी मला पाठीवर घेतलं आणि खांद्यावरचं बोचकं उभ्यानं टाकावं तसं दानकन मला खाली आपटलं. माझ्या डोक्याच्या मागच्या अंगातनं एकाएकी मुंग्या आल्या आणि जीव भीतीनं घाबरागुबरा होऊन गेला. मी किंचाळलोच, अगं आई ग, मेलो. आणि आता भोकाड पसरणार एवढ्यात अण्णा म्हणाले, अरे हितं कुठली लेका तुझी आई, चल उठ आधी. मी न उठता तसाच पडून राहिलो आणि जन्मदात्या मातोश्रींचा जप सुरू केला.
तसे अण्णा जवळ आले आणि रागानं खाडकन माझ्या कानशिलात मारून म्हणाले, लेका पैलवानानं असं रडायचं असते वय. कानातनं येणाऱ्या झिंझिण्या थांबवण्यासाठी मी कानावर हात ठेवला आणि तोंडानं एवढंच म्हणालो, माझा कान. तोच अण्णा दुसऱ्या कानावर तडाखा मारून म्हणाले, लेका कान बळकट व्हायला पाहिजेत. ह्यो एक प्रकारचा व्यायामच हाय. हा व्यायाम असाच पुढं सुरू होणार असं दिसताच मी विजेच्या चपळाईनं उठून उभा राहिलो आणि अण्णा मला विचारू लागले, उद्या जोडीच्या गड्याबरोबर आकड्यात उभा राहिलास तर असाच रडणार काय? मी मुक्यानंच मान हलवली. खेळताना पडलाच आणि कुठं लागलं तर आईला हाक मारणार का? मी पुन्हा मान हलवली. लेका नुसती मान काय हलवतोस? मी पुन्हा मान हलवून तोंडानं म्हणालो, नाही. यावर अण्णा समाधान पाहून म्हणाले, शाबास र वागा. तर मग तू आता काय शिकत होतास? या वेळेपर्यंत मी डावाचं नावच विसरून गेलो होतो. काय सांगावं या विचारानं मी बेदरून गेलो होतो. तोवर अण्णा गरजले, अरे सांग की, काय शिकत होतास? आठवतच नव्हतं तर मी काय सांगणार. मी आपला खाली बघत उभा राहिलो आणि माझी मान बळकट होण्यासाठी काडकन माझ्या मानेवर एक पंजा मारून अण्णा म्हणाले, बोल की सुमडीच्या. मी नाव विसरलोय. डावाचं नाव येत नाही तुला, मग डाव कसा रे येणार? असं म्हणून अण्णांनी मला पुन्हा पाठीवर घेतलं आणि हा हा म्हणता धाडकन उभ्यानं खालीच आदळलं. अंगाचा लोळा गोळा होऊन मी पडलो होतो आणि अण्णा विचारत होते, काय र, कळला का ह्यो डाव? मला काही कळला नव्हता. तरीही मी म्हणालो, कळला कळला मला. लगेच त्यांनी विचारलं, अरे काय कळला? आता आली का पंचायत? काही सांगायच्याऐवजी मी हळूच तोंड पसरलं व बारीक आवाजात सूर धरला. तसे अण्णा जवळ आले आणि लोखंडी पंजानं माझ्या तोंडाचा भाता मिटवून म्हणाले, अरे ह्याला धोबी पचाड म्हणत्यात. काय म्हणत्यात? धोबी पचाड. तर मला सांग, ह्या डावात मी काय केलं? तुम्ही मला हुब्यानं आदळलासा. अरे तसं नवले का? डाव कसा केला? डाव कसा केला हे मला काही कळलं नव्हतं. पण आता कळलं नाही. असं सांगितलं असतं तर अण्णांनी पुन्हा डाव करून दाखवला असता. ही भीती मनात उभी राहिली आणि काय सांगावं असा पेच पडला. बरगडीचं एक हाड धरून मी म्हणालो, काय की, पर अण्णा, हिथं चमक मारायला लागली या. त्याला त्या लावून चोळ मग. पर आधी डाव काय केला ते सांग. लई दुखतंय. हाडाला काहीतरी लागलं वाटतं. अरे लागू दे नाहीतर मोडू दे. डाव कळला का तुला? मी बरगडी धरूनच म्हणालो, कळला. कसा कळला? असा एक एक डाव अण्णांनी आम्हाला समजावून सांगितला आणि आम्ही टांग मारायला शिकलो, पट काढू लागलो, सवारी भरू लागलो आणि फुटबॉलला किक मारावी तशी ढाक मारण्यात पटाईत झालो. हा सगळा कोर्स कंप्लीट झाला. तरी रोज प्रॅक्टिस सुरूच होती आणि तालमीची मनाने घेतलेली हाय, काही केल्या जाईना. आता मानेवर चौघांनी मिळून बुक्क्या मारल्या तरी मान दुखत नव्हती, ही गोष्ट खरी. आणि शाळेत मास्तरांनी कितीही दात खाऊन कानशिलात लगावली तरी मार खाऊन तयार झालेल्या कानातनं कधी झिंझिण्या येत नव्हत्या, हेही खरं. तरीही व्यायाम म्हटला की अंगावर काटा उभा राहत असे. अंगातनं घाम गळेतोवर जोर आणि बैठका काढल्या तरी अण्णा म्हणायचे, अरे मारा की अजून एक 50 जोर. खरं म्हणजे आणखी 5 जोर मारणं ही आमच्या जीवावर येई आणि अण्णा 50 जोर मारायला सांगत. हळूहळू अनुभवानं आम्ही तरबेज झालो. पण जोर काढण्यात नव्हे, जोर बैठका न काढता त्या काढतो आहोत हे दाखवण्याची एक शक्कल आम्हाला सापडली. आम्ही व्यायाम करू लागलो की अण्णा हौदाच्या कडेला किंवा तालमीच्या दारात बसून राहत. अशा वेळी त्यांचे डोळे सारखे आमच्याकडे असत असं नाही. ते बसल्या बसल्या कधी बाहेर बघत, कधी भिंतीला पाठ टेकून वर आड्याकडे बघत, तर कधी डोळे मिटवून घेत आणि शांत विचार करत बसत. त्यांची नजर चुकवणं सोपं होतं हे कळून आम्ही अंधाऱ्या जागी कोपऱ्यात उभे राहून पहिल्या 10-20 बैठका प्रामाणिकपणे मारत असू आणि नंतर नुसतं तोंडानं असं करत असू. डोळे अण्णांच्याकडे लावून आमचा व्यायामाचा असा जोर चालू असे. अधूनमधून अण्णा विचारत,
किती बैठका झाल्या र? आणि आम्ही उभे राहून हा हू करत म्हणत असू. झाल्या 50. आता 100 झाल्या बघा. कोणी मोजल्यात आणि कोणी मारल्यात. तोंडानं हा हू केलं की झाल्या बैठका. भुईला नाक लावून पडलं की झाले जोर. असा तालमीचा जाच हळूहळू कमी होऊ लागला. पण तोवर शाळेतल्या पहिल्या 1-2 इयत्ता होऊन आमची शाळा गुणाकार भागाकार यावर येऊन ठेपली होती. पण शाळेला भाग कसा द्यावा हे आम्हाला काही कळत नव्हतं. आधी त्या काळचे मास्तर मारकुटे असत. त्यात अण्णा तरी स्पेशल शिफारस करत असत. काय पोरानू, अभ्यास कसा काय? असं विचारण्याऐवजी ते आम्हाला विचारत. काय र लेकानू, मास्तर मारत्यात काय नाहीत? मास्तर मारत नाहीत असं सांगितलं की त्यांच्या मनात मास्तर शिकवितात की नाही अशी शंका उभी राहत असे. ते चिंतातूर होऊन विचारत. अरे मग मास्तर शिकवित्यात का नाही? शिकवित्यात असं सांगितल्यावर ते म्हणायचे. शिकवित्यात? कसलं शिकवित्यात? एवढ्या चौकशीनं त्यांचं समाधान व्हायचं नाही. महिना 15 दिवसाला ते शिक्षकांना भेटत आणि आमच्या अभ्यासाबद्दल चौकशी करत आणि परतताना त्यांना मौलिक उपदेश देत. मास्तर, मारावर दणका लावा. चुकी झाली तर बडवत चला. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम. असं आपलं वाडवडील म्हणत. ते काय खोटं नाही. मारल्याशिवाय विद्या कशी येईल? अण्णांची एवढी फूस मिळायचा अवकाश. आमच्या मास्तरांनाही चेव येई. हातात हिरवागार फोक घेऊन ते विचारायचे. सांगा, महात्मा गांधीजींचा मृत्यू? आमची हमखास चूक व्हायची. जन्ममृत्यूत घोटाळा व्हायचा. तेवढा घोटाळा मास्तरांना दिसून आला रे आला की आमचा मृत्यू ओढवायचा आणि सपासप छड्या खाताना आमचा जीव खरोखरच घोटाळायचा. इतिहास म्हणजे सगळ्या सनावळ्या पाठ कराव्या लागायच्या आणि भूगोल म्हणजे पुस्तकातलं अक्षरानं पाठ असावं लागायचं. हे सारं पाठ होण्यासाठी जीवाचा फारच आटापिटा करावा लागे. रात्री झोपताना पुस्तक छातीवर ठेवून आम्ही झोपत असू. पुढं चेची गणितं लागली आणि कंसात कंस सुरू झाले. मास्तरांनी चेची गणितं करायला सांगितली की माझ्या पाठीवर गिरवून गिरवून काढलेलं धनुष्य असायचं. गणितातली एवढीच एक गोष्ट मला बरी वाटे. शाळेतल्या 3 गोष्टी मी हौसेनं करीत असे. पाटीपूजनाच्या वेळी मी डौलदार सरस्वती काढे. परीक्षा जवळ आली की शाडूची छानदार चित्र करत असे. आणि ह्या चेच्या गणितातलं हे धनुष्य रामाच्या खांद्यावर ठेवत असे. या 3 गोष्टी सोडल्या तर शाळेतली कोणतीही गोष्ट करण्यात माझं मन लागत नसे. पास नापास होत होत एकदाची मराठी शाळा संपली आणि आम्ही दोघे भाऊ इंग्रजी शिकण्यासाठी शहरात येऊन राहिलो. आम्हाला शिकवण्याचा अण्णांचा हुरूप दांडगा होता. ते आमच्या शिक्षणासाठी भराभर पैसा ओतायला तयार होते. काहीही करून आम्ही शिकावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र आम्हाला शहरात ठेवताना त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यांनी त्या 10दा सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते, तिथं आपण आपल्या जीवाचं राज असं समजून बेकार उणगायचं नाही. हॉटेलात जाऊन चहा प्यायचा नाही. नाटक सिनेमाच्या थिएटराकडं फिरकायचं नाही. हाय काय कबूल? आम्ही माना डोलवल्या. सारं कबूल केलं. आता 8 नंबर 2. इंग्रजी शिकायचं म्हणजे व्यायाम सोडायचा नाही. शहरात गेलं तरी तालमीत जायलाच पाहिजेत. जाणार का नाही? जाऊ की. 8 नंबर 3. आपण भलं आणि आपला अभ्यास भला. कुठल्या चांडाळ चौकडीत सामील व्हायचं नाही. असं वागाय पाहिजे. असं वागल्यासा तर आमचं काय म्हणणं नाही. खाया प्याचं पाहिजे ते लाड पुरवू. अण्णा म्हणतील त्या गोष्टी कबूल करून आम्ही एकदाचे शहरात येऊन दाखल झालो. इथं आम्हावर कोणाची नजर नव्हती. आम्ही पहिली गोष्ट केली ती ही की दूध प्यायचं बंद करून चहा पिऊ लागलो. मनात येईल तितका वेळ निवांत झोपू लागलो. तालीम वर्ज करून सिनेमा आणि नाटकांचं थिएटर पालती घालू लागलो. सारं कोरणच आम्हाला मोकळं होतं आणि आम्हाला दावणीला बांधायला कोणी भला माणूस इथं नव्हता. गावात जे करता आलं नव्हतं ते सारं आम्ही इथं करून बघू लागलो. शहरगावची हवा आम्हाला चांगलीच मानवू लागली. हळूहळू आमच्या शरीरात बराच फरक झाला. आखूड कान लांब झाले आणि शिंगही फुटली. थोडक्यात म्हणजे आम्ही चांगलेच बनेल झालो. आणि अधूनमधून अण्णांचं चेकिंग आलं
तरी त्यांच्या हातावर तुरी देण्यात आम्ही पटाईत झालो. इंग्रजी शिक्षणाचा हा लाभ काही थोडा नव्हता. अण्णा यायचे, चौकशी दाखल विचारायचे, काय जम बसला का नाही पोरानू? बसला की. दूध घेता का नाही? घेतो की. पर हिथं काय फळं बिळं दिसत नाहीत. मोसंबी संत्री काहीतरी खाई जावा की. आम्हाला चटक लागली होती ती मिसळ आणि भजी खाण्याची आणि नाटक सिनेमे पाहण्याची. या गोष्टींनाच पैसा अपुरा पडत होता. तेव्हा मी म्हणालो, हिथं फळं लई महाग आहेत. ती महाग असू द्या नाहीतर स्वस्त असू द्या, दाबून फळं खायची. आम्हालाही एवढंच पाहिजे होतं. आम्ही आमच्या गरजा वाढवल्या. फळांसाठी मिळणारा जादा पैसाही अपुरा पडू लागला. तो कसा मिळवावा ही विवंचना पडली. पण त्यावरही एक तोडगा सापडला. दरवेळी अण्णा आले की विचारायचे, आता काय गैरसोय होईत नाही नव्ह? गैरसोय काय नाही, पर असं म्हणून आम्ही घोटाळत असू. आम्ही घोटाळलो की अण्णा विचारायचे, पर काय काय कमी पडत असेल तर सांगा. अलजिब्रा नाही, त्यो घ्यायला पाहिजे. त्यो आणि कशाला लागतोय? तो लागतोय इंग्रजी शाळेत. लागतोय तर घ्याच. कवा लागल तवा घेत चला. कोणत्या बी गोष्टीची हायगाई करायची नाही. हा अलजिब्रा म्हणजे आम्हाला कामधेनूच वाटली. ती कधी अण्णांनी बघितली नाही आणि आम्हीही गरजेप्रमाणे तिची धार काढत राहिलो. गरज लागली की अलजिब्रा घ्यायचा. पहिल्या वर्षी एकंदरीत 4 अलजिब्रे घेतले आणि पुढे ही संख्या वाढतच राहिली. हिशेबाचं टिप्पण तयार करतानाही या अलजिब्राची चांगली मदत होऊ लागली. कितीही पैसा खर्च झाला तरी अलजिब्राच्या नावावर खर्ची पडू लागला. आणि पुढं पुढं तर अण्णाच स्वतःहून विचारू लागली, काय ह्या पावटी अलजिब्राचा खर्च कमी दिसतोय. खर्चात कपात बिपात काय करू नकोसा. साळच्या कामात हायगाई करायची नाही. आम्ही तरी कुठं हायगाई करत होतो. एक एक सिनेमा अगदी 4-4दा बघू लागलो. नाटक पाहण्यासाठी पहिल्या 4 रांगांच्या आत जाऊन बसू लागलो. सगळं झकपक आणि व्यवस्थित करू लागलो. एक दिवस अण्णा आले आणि म्हणाले, अय पोरानू, अरे तुमच्या बावड्या कार खराब दिसू लागल्यात. व्यायाम करता का नाही? व्यायाम करतो की. मग काय खुराक कमी पडतोय? अण्णा, शहर गावात दूध कुठं चांगलं मिळतंय? काय झालं र? किती बी पैसे दिलं तरी पाणी मिसळून दूध देतात. अण्णांनी डोळे मिटून थोडा वेळ विचार केला आणि ते म्हणाले, बर बर, करतो व्यवस्था ती. आणि काय हायगाय नाही नव? आणि काय नाही. आणि लगेचच थोड्या दिवसात अण्णांच्या खात्रीतला एक मनुष्य घरचं दूध घेऊन रोज भल्या पहाटे येऊन आम्हाला उठवू लागला. एक दिवस आम्ही नाटकाला गेलो होतो. रात्री 2:30-3 वाजेपर्यंत जागरण झालं होतं. दूधवाला येऊन दाराशी ओरडून केव्हा परत गेला हे आम्हाला कळलंच नाही. सकाळी 9-9:30 वाजता खुद्द अण्णाच दाराशी आली. तेव्हा आम्हाला हे कळालं. कोण हाका मारतंय म्हणून झोपेतनं उठून मी दार उघडलं आणि पाहतो तर दारात अण्णाच उभे होते. ते आत आले. खोलीचा कोपरा न कोपरा त्यांनी नीट तपासून पाहिला. आमची अंथरुणं अजून तशीच पडली होती. मी भराभर पांघरुणाच्या घड्या करू लागलो. आम्ही अजून अंथरुणात होतो हे पाहून आम्हाला वाटलं अण्णा फार रागावतील. पण ते रागवले नाहीत. एखादी दुःखद घटना कळून माणसाचा चेहरा उतरावा त्याप्रमाणे त्यांचा चेहरा दिसत होता. मोठा धक्का बसावा अशी त्यांची अवस्था झाली होती. ते शांतपणे खालच्या आवाजात म्हणाले, काय पोरानू, अजून उठला नाही? आम्ही कोणीच काही बोलत नव्हतो. तसे तेच म्हणाले, अरे दूधवाला वरडून वरडून माघारी आला. तेव्हा म्हटलं तुमचं काय झालंय ते बघून तरी यावं म्हणून आलो. त्यानं 100-1 हाका मारल्या तरी तुम्ही उठला नाही. तेव्हा माणसानं समजावं तरी काय. अरे हातपाय गळालं की र माझं. कुठं गेला होता रातच्याला? समय सूचकता दाखवून मी म्हणालो, कुठं जाऊ? इथंच होतो आम्ही. अण्णा, आता रात्री जागून अभ्यास करायला लागतोय. परीक्षा जवळ आली नव्ह? अरे मग फाटच उठून अभ्यास करायचा होता. कोण नको म्हणते अभ्यास करायला? हेच वळण लागले होय तुम्हाला? ही आमच्या बुद्धीची परीक्षाच होती. अण्णांच्या मनात असा संशय येणं बरं नव्हतं. आपल्या पोरांना चांगलं वळण लागावं
म्हणून त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं होतं. त्यांच्या प्रयत्नांचं आम्ही काहीतरी चीज करतो एवढं तरी समाधान त्यांना मिळणं आवश्यक होतं. आमच्यासाठी ते भराभर पैसे ओतत होते. कोणत्याही गोष्टीची आम्हाला कमतरता पडू देत नव्हती. तरी आमच्यात काही सुधारणा झाली नाही असं त्यांना दिसलं तर काय वाटेल? ही गोष्ट क्षणभर माझ्या मनाला चाटून गेली आणि आमच्या काळजीनं कासावीस होऊन तिथनं इथपर्यंत धावून आलेल्या अण्णांना काहीतरी समाधान दिलं पाहिजे असा विचार करून मी म्हणालो, अण्णा, आम्ही रोज पहाटेच उठतो. मग काल का रातच्याला जागरण केलं? मी चाणाक्षपणे उत्तरलो. काल अलजिब्रा होता. त्यो असला म्हणजे जागावं लागते वय. वय, महिन्यातनं एक दोनदा जागरण करायला लागतीया. कारण तो शाळेत असतोय, चुकवून चालत नाही. अण्णांनी भाबडेपणानं विचारलं. ह्यो एक शाळेचा भाग आहे नव्ह? मग काय हरकत नाही. चालू द्या तुमचं. तात्पुरता अण्णांचा संशय फिटला. मनोमन समाधान पाहून ते निघून गेले. सारं काही ठीक चाललंय या त्यांच्या भावनेला लगेच काही तडा गेला नाही. अशीच 1-2 वर्ष गेली. आता आम्हाला नुकतंच कुठं 17-18 लागलं होतं. शाळा सुरूच होती. अजून आम्ही मॅट्रिक झालो नव्हतो हे सांगायलाच नको. दरम्यान कोण्या भल्या माणसानं आमच्या चुगल्या केल्या कोणास ठाऊक. पण एक दिवस अण्णा आले आणि उभ्या उभ्याच म्हणाले, चला पोरांनो, खाली मोटार तयार हाय. एक सोडून 56 पोरी धावतो. मनात येईल ती पसंत करा आणि लगीन झाल्यावर शाळा शिका. तुम्हाला बेडीत अडकल्या बिगार तुम्ही सुधारणार नाहीसा. चला, घाला कापडं. आम्हाला वळण लावण्याचा अण्णांचा हा अखेरचा प्रयत्न होता. धन्यवाद.